नमस्कार माय टू फॅमिली. तर टाटा मिलसह 3 गिरण्यांतील कामगारांवर उपासमारीची वेळ. 10 महिन्यांपासूनचा पगार दिलेला नाही. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन मार्फत म्हणजेच NTC चालवण्यात येत असलेल्या टाटा मिलसह 3 गिरण्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना महामारीपासून बंद ठेवलेल्या गिरण्यातील हजारो कामगारांना मागील 10 महिन्यांपासून पगारच दिलेला नाही. यात 95% मराठी कामगार असून त्यांच्या पगारासह इतर प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावे अशी मागणी करीत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांना पत्र लिहिले आहे. NTCच्या टाटा मिल इंडिया युनायटेड नंबर 5 आणि पोद्दार या गिरण्यांमधील काम कोरोना महामारी काळात बंद ठेवले. कोरोना महामारीनंतर इतर सर्व उद्योग सुरू करण्यात आले, मात्र केंद्र सरकारने गिरण्या बंदच ठेवल्या आणि त्याचा फटका भूमिपुत्र असलेल्या गिरणी कामगारांना बसला आहे. हजारो कापड गिरणी कामगार सध्या गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. गिरणी कामगार सेनेचे सरचिटणीस बाळ खवणेकर यांनी ही गंभीर वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मराठी कामगारांच्या हक्कासाठी सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. मराठी माणसांचा टक्का कमी करण्याचा डाव. गिरण्या तोट्यात असल्याचे दाखवून त्या बंद ठेवल्या जात आहेत. कोरोना लॉकडाऊननंतर इतर कंपन्या सुरू केल्या, मग केंद्र सरकारने फक्त गिरण्याच बंद का ठेवल्या? वास्तविक अधिकाऱ्यांच्या व्यवस्थापन शून्य धोरणामुळे गिरण्या बंद पडल्या. गिरण्यांची जागा कोणाच्या तरी घशात घालण्याचे सरकारचे षडयंत्र आहे. तोट्याचे कारण दाखवणे चुकीचे आहे. गिरण्यामध्ये काम करणारे 95% मराठी कामगार आहेत. त्यामुळे मराठी टक्का कमी करण्याचाच सत्ताधाऱ्यांचा डाव असेल असा आरोप गिरणी कामगार सेनेचे सरचिटणीस बाळ खवणेकर यांनी केला. 121 एकर अतिरिक्त जमिनीवर घरे बांधा ना. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. 2013-14 पासून MVRS अंतर्गत निधी 35-25 या प्रमाणात दिला जात आहे. त्यामुळे नुकसान होत आहे. यात सुधारणा करून 70-50 या प्रमाणात पैसे द्या. तसेच कामगारांना गोल्डन हँडशेक सेवानिवृत्ती योजनेचा विचार करावा आणि बंद पडलेल्या NTC गिरण्यांच्या 121 एकर अतिरिक्त जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. तर गेल्या 9-10 महिन्यापासून त्यांना जो पगार आहे तो दिला गेलेला नाही आहे. सध्या तरी हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.